पालघर जिल्ह्यातील डहाणू येथून समुद्रात सोडण्यात आलेले धवल लक्ष्मी हे कासव तब्बल 2500 किलोमीटरचा सागरी प्रवास करून ओमान देशाच्या समुद्रात पोहोचले आहे। या घटनेमुळे सागरी कासवांच्या स्थलांतर आणि जीवन पद्धतीच्या अभ्यासाला महत्त्वपूर्ण माहिती मिळत आहे। धवल लक्ष्मी हे ऑलिव्ह रिडले प्रजातीचे मादी कासव आहे। तिच्या पाठीवर सॅटेलाइट टॅग बसवण्यात आला असल्यामुळे तिच्या हालचाली, प्रवासाचा मार्ग आणि समुद्रातील वर्णन यांचा शास्त्रांना अचूक मागोवा घेता येत आहे। 20 नोव्हेंबर पासून डहाणू जवळील समुद्रात प्रवासाला सुरुवात केलेल्या या कासवाने आतापर्यंत सुमारे 2500 किलोमीटरचा सागरी प्रवास पूर्ण केला आहे। विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान ती तब्बल 250 मीटर खोलीपर्यंत समुद्रात जाऊन परत आल्याची नोंद आहे। सध्या धवल लक्ष्मी ओमानच्या किनाऱ्यापासून सुमारे 212 सागरी मैलांच्या समुद्री क्षेत्रात असल्याचे सॅटेलाइट टॅगद्वारे स्पष्ट झाले आहे। ओमानच्या किनाऱ्यावर सागरी कासवांच्या 4 प्रजाती वीण करण्यासाठी येतात। त्यामुळे धवल लक्ष्मीचा हा दीर्घ प्रवास तिच्या प्रजननाशी संबंधित असण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे। या संपूर्ण मोहिमेमुळे सागरी कासवांच्या स्थलांतर मार्गांचा, त्यांच्या खोल समुद्रातील हालचालींचा आणि संरक्षणाच्या उपाययोजनांचा अभ्यास अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।